राज ठाकरे नंतर आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे भाजप मंत्री आशिष शेलार यांना भेटले. गणेश उत्सवादरम्यान सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. गणेश उत्सवानंतर बीएमसी निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. आज राज्यातील सर्व नगरपालिकांनी निवडणुकींसाठी वॉर्डची संख्या जाहीर केली. मुंबईतील वॉर्डची संख्या 227 वर कायम. गणेश उत्सवाला फक्त 5 दिवस उरले आहेत, परंतु रस्त्यांची अवस्था अजूनही दयनीय आहे. मुख्यमंत्री नंतर मंत्री आशिष शेलार यांनी राज्यात रस्ते विकास मंडळाला दुरुस्तीसाठी 72 तासांचा अल्टिमेट दिला. 24 ऑगस्ट रोजी सेंट्रल लाईनवर मेगा ब्लॉक जाहीर. माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन स्लो लाईन सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक लागू राहील. मुंबई नंतर नाशिकमध्ये मराठी विरुद्ध बाहेरील वाद पेटला. कारच्या धडकेनंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मराठीसाठी अपशब्द वापरल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी बाहेरील व्यक्तीला मारहाण केली. लालबागचा राजा मंडळाने भाविकांना बनावट VIP पास दर्शनापासून सावध राहण्याचा इशारा दिला. मंडळाने स्पष्ट केले की दर्शनासाठी त्यांच्याकडून कोणतीही VIP पास जारी केली जात नाही. गणेश उत्सवामुळे मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक. वाहतूक पोलिसांनी जड वाहनांसाठी सुरक्षा जारी केल्या. यासोबतच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 24 तास CCTV द्वारे प्रत्यक्ष हालचालीवर लक्ष ठेवणार. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे एका डॉक्टरचा मृत्यू. तोल गेल्यामुळे डॉक्टर नसीम अन्सारी स्कूटरवरून पडले. मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. भिवंडीतील घटनेने लोकांना संतप्त केले. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यावर विरोधक संतापलेत. शत्रूंसोबत खेळणे निर्लज्जपणा आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यावर अबू आझमी आणि संजय राऊत हे संतापले. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. कांदिवलीमधील 60 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 943 बनावट बँक खाते उघडणीस. 12 जणांना अटक. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्ताचा कॉन्ट्रॅक्टरांना थेट इशारा. दिवस रात्र काम करा आणि खड्डे भरा, अन्यथा तुम्हाला काळ्या यादीत टाकले जाईल. जड वाहनांना बंदी असूनही खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. गणेश उत्सवासाठी घरी जाणारे लोक जाममुळे त्रस्त. अफवांमुळे महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक. 2 पोलिसांसह 10 जण जखमी. डोंबिवलीमध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांविरोधात मनसेचा अनोखा निषेध. कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून आरती केली आणि प्रशासनाला बुद्धी दे अशी मागणी केली. सणासुदीच्या हंगामामुळे रेल्वे लोकांच्या सोयीसाठी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी वांद्रे टर्मिनस आणि भावनगर दरम्यान एक विशेष ट्रेन चालवणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ दंड वसूल केल्याबद्दल 30 वर्षीय ऑटो रिक्षा चालकाचा वाहतूक पोलिसांवर हल्ला. गुन्हा दाखल. रिलायन्स कंपनीचे मालक अनिल अंबानी यांच्या घरावर ED CBIने छापा टाकल्यानंतर 2000 कोटीहून अधिक रुपयांच्या फसवणुकीनंतर कारवाई. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना. कर्जबाजारी प्रियकाने आपल्या विवाहित प्रेयसीचा हत्या केली आणि कर्जातून सुटण्यासाठी तिच्या 7 महिन्याचा मुलाला विकले. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमची किंमत 74,520 रुपये वर पोहोचली, तर चांदीची किंमत 1,20,000 प्रति किलोग्रामवर पोहोचली. भारत लवकरच गगनयानची उड्डाण करेल. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इस्रो याची तयारी करत आहे.